तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेकबॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला मी सांगणार आहे जसं की व्हॉट्सअपवर तुम्ही एखादी पर्सनल गोष्ट एखाद्याशी शेअर केली असेल किंवा तुमचं पर्सनल जर चॅट असेल किंवा जीमेल किंवा ते जीमेलचा पासवर्ड हा शेअर केला असेल आणि समजा तुम्हाला जर वाटत असेल की कोणीही माझं व्हॉट्सअप ओपन केलं तर त्या गोष्टी जे काय त्यांना दिसू नये, तर तुम्हाला एक जबरदस्त अशी ट्रिक सांगणार आहे। सगळ्यात पहिले सांगतो यूट्यूबवर ही ट्रिक तुम्हाला आतापर्यंत कोणी सुद्धा सांगितली नसेल अशी ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे आणि 100% तुम्हाला स्वतः आजचा व्हिडिओ जर तुम्ही लास्टपर्यंत पाहिला तर तुम्हाला सांगतो जे की आहे तुम्ही स्वतःहून जर व्हॉट्सअपचा जे काही पॅटर्न असेल किंवा तुम्ही फिंगर लॉक जर काढून तुमच्या मित्राला दिला किंवा घरात इतर कोणाला सुद्धा मोबाईल दिला तरी सुद्धा त्याला समजणार नाही की ह्याने मेसेज कोणाशी गेला आहे, पर्सनल चॅट कोणाशी करत होता। कसं काय करायचं सगळं काय डिटेल्स मी सांगतो। बरेचसे जण म्हणतील की जे की आहे चॅट लॉकचा उपयोग करणार, तर तसं काही सुद्धा नाही। तुम्हाला मी सांगणार आहे क्यूआर कोडमध्ये मेसेज तुम्हाला सेंड करायचा आणि क्यूआर कोडमध्ये मेसेज कशा पद्धतीने सेंड करतात ते तुम्हाला मी सांगणार आहे। क्यूआर कोडमध्ये तुम्ही तुमचा जे पर्सनल डाटा काय असेल तो सुद्धा तुम्ही तिथे लिहून ठेवू की त्याचा क्यूआर कोड तयार करून तुम्ही सेंड करू शकणार आहे व्हॉट्सअपवर। हे कसं करायचं ते सांगतो आणि सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे जसं की तुम्हाला पण माहिती आहे, जसं की समजा तुम्ही व्हॉट्सअपचा पासवर्ड किंवा व्हॉट्सअपचे काही पर्सनल गोष्टी असतील त्या जर समजा तुम्ही शेअर केल्या असतील एखाद्या व्यक्तीला आणि समजा जर तुमचं व्हॉट्सअप एखाद्या घरातल्या व्यक्तीने ओपन केलं किंवा तुमच्या मित्राला जर तुम्ही ओपन करून दिलं तर तो की तुमचं प्रायव्हेट जे की चॅट असेल तुमच्या गर्लफ्रेंडशी तुम्ही बोलला असेल किंवा तुमचा बॉयफ्रेंड असेल कोणी असेल त्याच्याशी तुम्ही पर्सनल चॅट जर केली असेल तर तो वाचू शकणार आहे। तर तुम्हाला ह्या ट्रिकच्या मदतीतून तो लाईफमध्ये तुम्हाला सांगतो कधी सुद्धा ती की चॅट आहे ते वाचू शकणार नाही जोपर्यंत तुम्ही जी काही समोरच्या व्यक्तीला जी की मेसेज केला त्याला तुम्ही सांगत नाही। अशा पद्धतीने ही प्रोसेस करा, त्याशिवाय तो वाचू शकणार नाही। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहे। सगळ्यात पहिले सांगतो लास्टपर्यंत नक्की व्हिडिओ पहा आणि सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। बऱ्याचशा जणांना प्रॉब्लेम येतो जे की पर्सनल गोष्टी कशा पद्धतीने शेअर करायच्या, जे की बरेचसे जण व्हॉट्सअप चेकिंग करतात, चॅट लॉक जरी घातला तरी ते आता बऱ्याचशा जणांना माहिती झालं आहे की याने काहीतरी चॅट लॉक केलं हे बऱ्याचशा जणांना माहिती आहे 99%। पण जी की आज मी ट्रिक सांगणार ही ट्रिक बऱ्याचशा जणांना माहिती नाही। सगळ्यात पहिले तर मी व्हॉट्सअप आहे ते ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर बघू शकता जी की मी इथून एक सेंड केलं बघू शकता अशा टाईपमध्ये क्यूआर कोड। हा जी की क्यूआर कोड आहे ह्याच्या आत एक मेसेज आहे, हा तुम्हाला कोणीही समजा जर व्हॉट्सअप ओपन केलं तर बघू शकता जो की क्यूआर कोड आहे तो म्हणणार ह्यात काय मेसेज आहे त्याला सुद्धा समजणार नाही जोपर्यंत तुम्ही सांगत नाही समोरच्या व्यक्तीला ज्याला तुम्ही क्यूआर कोड सेंड केलाय की कशाच टाईपमध्ये कसा पाहायचा मेसेज, तोपर्यंत त्या व्यक्तीला सुद्धा समजणार नाही आणि जे कोणी व्हॉट्सअप तुमचं ओपन करून पाहिजे त्याला सुद्धा समजणार नाही। सगळ्यात पहिले तर हे क्यूआर कोडमध्ये मेसेज कसा आपण तयार करायचा ते समजून घेऊ। सगळ्यात पहिले तर इथून बॅक या प्ले स्टोअर ओपन करून घ्या आणि इथे सर्च बारमध्ये तुम्हाला इथून ही ॲप्लिकेशन जी की दिसत असेल ही ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे। आणि सर्वात इम्पॉर्टंट तुम्हाला सांगतो या ॲप्लिकेशनचं एक विशेषतः महत्त्व आहे की इथून तुम्ही PDF म्हणा बऱ्याचशाच गोष्टी तुम्ही तयार करू शकता। ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी नेक्स्ट पार्टमध्ये नक्की सांगणार आणि आता जे काय मी क्यूआर कोड कशा पद्धतीने जी की मेसेजच्या तयार करायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर ज्या काही परमिशन्स मागेल बिंदास्त सगळे अलाउ करून द्या। ज्या काही परमिशन्स तुम्हाला मागतील त्या सगळ्या अलाउ करून दिल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे। त्यानंतर तिथे ऑल टूलचा एक ऑप्शन भेटेल बघू शकता सेटिंगच्या खाली, तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो काय करायचं आहे, अशी ॲड येईल। ॲड जर येत असेल तर काय करायचं इंटरनेट जी काय तुमचं ऑफ करायचं आहे। जसं की मी आता इंटरनेट इथून बंद करतो नाहीतर मला दुसऱ्यांदा ॲड होऊ शकते। सगळ्यात पहिले तर या ॲप्लिकेशनला पूर्ण परमिशन्स दिल्यानंतर इंटरनेट ऑफ करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे जनरेट क्यूआर कोडचा बघू शकता क्यूआर कोड जनरेटचा ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि इंटर युअर टेक्स्ट म्हणजे जो काही मेसेज तुम्ही समोरच्या व्यक्तीला जी की देणार आहे तो मेसेज तुम्हाला इथं सेंड करायचा आहे। जसं की एक मी आता इथं मेसेज अशा पद्धतीतून लिहून घेतलेला आहे बघू शकता अशा टाईपमध्ये। त्यानंतर जनरेटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। ज्यावेळेस तुम्ही जनरेटवर क्लिक करशील त्यावेळेस लगेच जी काय क्यूआर कोड आहे तो अशा टाईपमध्ये तयार होऊन येणार आहे। त्यानंतर तुम्ही काय करायचं इथून सेव्ह सुद्धा गॅलरीत करून घेऊ शकता। ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर जी की सेव्ह गॅलरी झाला आहे त्यानंतर शेअरवर क्लिक करायचं आहे तुम्हाला। इथून व्हॉट्सअप आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर ज्या व्यक्तीला सेंड करायचं अशा पद्धतीतून जी काय तुम्ही इथून सेंड करून घ्यायचा आहे। ओके, आता आपण समोरच्या व्यक्तीला जी की सेंड केला आता मी इंटरनेट ऑन करून घेतो। बघू शकता समोरच्या व्यक्तीला जी की मी मेसेज सेंड केला आहे पण त्या व्यक्तीला अजून सुद्धा माहीत नाही ह्या जी की क्यूआर कोडमध्ये मेसेज आहे तर तो पाहायचा कसा तो तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिले तर या क्यूआर कोडवर क्लिक करायचा आणि थ्री लाईनवर क्लिक करून जी की क्यूआर कोड आहे हा सेव्ह करून घ्यायचा तुमच्या गॅलरीमध्ये। ओके, गॅलरीमध्ये सेव्ह केल्यानंतर तुम्हाला सांगतो काय करायचं आहे इथून गुगल ओपन करून घ्यायचा आहे। गुगल ओपन केल्यानंतर तिथे लेन्सचा एक ऑप्शन भेटतो, बरेचशा जण इथे बघू शकता माईकच्या मोरचा आहे तेव्हा क्लिक करून घ्यायचा आहे। ओके, त्यानंतर जो की क्यूआर कोड आपण जी की ही केला आहे सेव्ह केला आहे तो क्यूआर कोडवर सिलेक्ट करायचा आहे। तो क्यूआर कोडवर क्लिक करून घ्या आणि त्यानंतर ज्यावेळेस तो स्कॅनिंग होईल त्यावेळेस बघू शकता जो की मेसेज आहे तो तुम्हाला इझिली इथे दिसणार आहे। पर्सनल ज्या गोष्टी असतील
तुमच्या व्यतिरिक्त जी की दुसरे तुमच्या दोघांव्यतिरिक्त ज्याला तुम्ही सेंड केलं त्या दोघांव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला समजणार नाही की या QR कोडमध्ये मेसेज होता। अशाच टाईपमध्ये पर्सनल जो की तुमचा मेसेज असेल तो तुम्ही सेंड करू शकणार आहे। हाय होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही ट्रिक माहिती होती की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तो जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।